ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाही, ते काय आमदार आहेत का? त्यांना कुणी कायदेशीर तहसीलमध्ये येऊन बैठका घेण्याचा अधिकार दिलाय? मला पण तहसीलदार साहेब येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेऊ द्या असे म्हणत पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी तहसीलदार यांना धारेवर धरले। यावर तहसीलदार भोसले यांनी तुम्हाला बैठक घेता येणार नाही, आमदार व माजी आमदार सोडले तर कोणालाही बैठक घेण्याचा अधिकार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। ते कोणत्या सभागृहाचे प्रतिनिधी आहेत ज्याला आमची मान्यता नसते, मग तुम्ही कसं घेऊन द्या? मग तुमची मान्यता नसते नाही असं नाही ना साहेब, इथं धडधडीत तुमच्या सगळ्या लोकांवर आरोप केले जातात तुमच्याच याच्यामध्ये बसून। म्हणून म्हणलं मी आता पंचायत समितीचा माझी उपसभापती, मला काय अडचण नाही, मी तरी कुठल्या तरी सभागृहाचा सदस्य, सभागृहाचे सदस्य नसलेले मंडळी इथं येऊन जर कारण नसताना लोकप्रतिनिधींची बदनामी करतात, हे तुमचं प्रशासन कसं काय सहन करत? मग मला का परवानगी देत नाही? अधिकार कोणाला आहे? आजी माझी लोकप्रतिनिधींना तो अधिकार आहे। कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेला माणूस इथे येऊन कशी आरेराव करू शकतो? की तुम्ही अशा परवानगी दिल्या नाही पाहिजे साहेब। परवानगी देत ज्याच्या प्रेमाचे मला माझ्या घरी येऊन मी तिथं लोकांची बैठक बोलवावी, पण इथं सार्वजनिक ठिकाणी येऊन काहीतरी जे आज काही तालुक्यामध्ये विकासाचे कामं चालू हे सगळ्यांना दिसतात आणि कारण नसताना इथं येऊन लोकप्रतिनिधींची बदनामी करायचं तुम्ही लोक कसं काय उडवणी पाहू शकता? तुम्ही परवानगीच कशी देतात हाच माझा प्रश्न। परवानगी देतच नाही, मग कसं चालेल मला सांगा बरं, कसं चालेल? याचा विचार केला पाहिजे प्रशासनाने। सगळा तालुका पाहतोय, तालुक्यात काय कामं चालू आहे, किती विकास चालू आहे, ज्यांच्या डोळ्याला काय म्हणजे पट्टी बांधलेली किंवा भात बांधलेला त्यांना जर दिसत नाही आणि लोकांना ते वेळेत काढतात आणि तुम्ही लोक खुशाल त्यांना परवानगी देतात, हा कुठला न्याय? काय साहेब त्या दिवशी साहेब काहीतरी कोणाच तरी बोलत होते, काय साहेबांवर ऍलिगेशन? ते आमच्याकडे प्रश्न मांडायला येतात, प्रश्न मांडायला लोक पण येतात, अशा पद्धतीने ठीक आहे ना। मग मी त्याच अनुषंगाने बोलतोय ना, मला पण लोक बोलवायचे प्रश्न, त्यांचे प्रश्न घेऊन चालेल का? ठीक आहे, असं कुठं तरी तुम्ही काहीतरी त्याच्यावर हे केलं पाहिजे ना, असं नाही चालत। जनता दरबार घ्यायचा अधिकार आमदार साहेबांना आहे। कुठल्याही सभागृहाचा प्रतिनिधी नसलेला माणूस इथं येऊन जनता दरबाराच्या नावाखाली काहीतरी आकांतांडव करणार, तुम्ही पाहणार, लोक पाहणार, चांगल्या कामाची नसताना बदनामी करणार, हा काय प्रकार चालू? डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।